सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. बेल आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करा. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधूरा है, भाग 113. जानकी आता रोहितला खूप बोलत होती आणि तो राणीची बाजू घेतोय असं त्याच्यावर आरोप करत होती. पण आता रोहित खरं बोलत होता की ती बांगडी त्यानंच टाकली होती स्विमिंग पूलमध्ये. जानकीचा मात्र विश्वास बसेना. आता हे सगळंच ऐकत होते, पण जानकी बोलत असताना कोणीच मध्ये बोलत नव्हतं. आणि रोहितला बोलणं बसतंय म्हणून राणीच म्हणाली, अहो थांबा आई, मला माफ करा, माझं चुकलं. यापुढे पुन्हा अशी चूक होणार नाही. तुम्ही द्याल ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे. जानकी तिच्याकडे बघून म्हणाली, राणी ही चूक नाही, ही घोड चूक आहे. माणसानं कुठंही गेलं तरी आणि जगाच्या पाठीवर कुठंही असली तरी आपली संस्कृती, आपली परंपरा विसरू नये. आणि आज तर तुझ्या दोन चुका समोर आल्या आणि तुला इतकं पण कळत नाही का की आपलं लग्न झालंय, आपण सून आहोत. ज्या कॉलेजमध्ये आपण शिकतोय त्या कॉलेजच्या मालकाची बायको, त्यांची सून आहोत. आणि असं कुठल्याही साधारण मुलाचा हात पकडतेस. असेल तुझा तो मित्र, पण ती मैत्री आपल्या घराण्याच्या अब्रूला काळीमा फासणारी नसावी. आणि तुझी माणुसकी इतकीच ओतू चालली असेल ना, तर तुझं कॉलेज बंद करावं लागेल मला. स्वातंत्र्याला स्वैराचार समजायचं नाही, समजलं? घरात राहा आणि घरातून परीक्षा दे. आणि राणी म्हणाली, आई खरंच अहो, त्याच्या हाताला लागलं होतं म्हणून मी घाबरले आणि पटकन रुमाल बांधला, बस इतकंच. आणि रोहितने आता डोक्यालाच हात लावला आणि म्हणाला, काय करावं या मुलीचं. तिला अजूनही यातला सिरियसनेस कळतच नाही. आणि जोपर्यंत तिला यातला सिरियसनेस कळणार नव्हता तोपर्यंत ती अशीच वागणार होती. त्याला काय होतंय, मी तर फक्त माणुसकी म्हणून बांधलं वगैरे वगैरे. ती जितकं सहज विचार करते ना, तितकी दुनिया सहज आणि सोपी नाही हे तिला कधी कळणार होतं असं त्याला वाटलं. पण आता राणीची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. तिचं मन खूप निष्पाप होतं आणि बालिश होतं. समोर आग असते तरी पण लहान मूल तिकडं जातं की नाही, त्याच्यातला खतरा त्याला दिसतच नाही. तसंच राणीचं होतं. मग ती कशी बदलणार होती स्वतःचा स्वभाव. आता सपनाला, सोनमला, राहुल, रोशन सगळ्याला वाईट वाटत होतं की जानकी तिला खूप बोलत आहे आणि ती रडत आहे. शेवटी राहुलनं जानकीला म्हणाला, आई हे बघ, या बातमीमध्ये राणीविषयी काही चाललं नाही ना, मग जाऊ दे ना, तो विषय सोड. माणुसकीच्या नात्यानं कोणीही असं वागणारच गाई. आता रस्त्यावर एखादा ॲक्सिडेंट दिसला तर त्याची मदत केलीच पाहिजे ना, की तो आपला आहे की परका, मुलगा आहे की मुलगी हे बघून मदत करायची का. राणीनं सुद्धा तेच केलं, फक्त मदत केली. आणि आता कुठे जानकी थोडीशी शांत झाली, पण राणीला तिनं माफच नाही केलं आणि निघून गेली. आणि राणी रडतच बेडरूममध्ये गेली. आणि राहुल थोरली सून या नात्यानं सपनाला सांगितलं आणि म्हणाला, तिला समजावून सांग, आईनंतर सगळ्यांना सांभाळून ठेवण्याची जबाबदारी तुझ्यावर येते. आणि सपनासुद्धा कर्तव्यदक्ष सुनेसारखी म्हणाली, हो राहुल, मी तिला समजावते असं म्हणून राणीकडे गेली. मग राहुल रोहितला म्हणला, रोहित हे नक्की काय आहे याचा छडा लावलाच पाहिजे. कोणी दिली ही बातमी, कोणी काढला हा फोटो. ज्या अर्थी फोटो कॉलेजमधला आहे त्या अर्थी नक्कीच तिथल्याच कोणीतरी काढला आहे आणि प्रेसपर्यंत पोहोचवला आहे. आणि त्याची इतकी मोठी बातमी त्यांनी केली. आणि हे झालं काय हे तूही माझ्याशी आमच्याशी बोलला नाहीस. रोहित मला, दादा अरे मी तुला बोललो ना त्या दिवशी, मी चिडलो नव्हतो का राणी हात पकडते म्हणून, तो हाच मॅटर होता रे. आणि राहुल मला, अच्छा तर असं आहे का. पण आता कुणीतरी याचीच बातमी केलेली आहे आणि त्यांच्या सोयीने सविस्तररित्या छापून आणलेली आहे. आणि यामागे आपल्या कॉलेजची प्रतिष्ठा ढासळणे हा हेतू वाटतोय. आणि हे कोणी केलं असेल. रोहित म्हणाला, दादा दुसरं कोण असेल, मला तर यामागे संग्रामचा हात वाटतोय. रोशन म्हणाला, हे जरी खरंच दादा खरं असलं नाही तरी यावेळी तो फार हुशारीनं वागलाय बरं का. असं वाटत नाही की त्याचं प्लॅन केलं आहे. अशा प्रकारे त्यानं हे केलं आहे आणि बहुतेक कॉलेजमधलंच कुणाला तरी त्यानं हाताशी धरून सगळं घडवून आणतोय. आणि रोहित दादा प्लीज तू आता कॉलेजमध्ये नीट लक्ष घाल. आणि रोहित म्हणाला, अरे माझं लक्ष नाही असं वाटतं का तुम्हाला.
तेवढ्यासाठीच तर मी कॉलेजमध्ये थांबलो आहे. मी नाही सोडत कॉलेज. मी तिथल्या स्टाफच्या जीवावर कॉलेज नाही सोडलं. आणि मल्हारराव म्हणाले, विरोधकांचं काम असू शकतं. कारण कसं आहे ना, आपल्या कॉलेजला खूप बक्षिसं मिळतात, आपले स्टुडंट सगळीकडे चमकतात. हे बहुतांश लोकांना आवडत नाही. काही जणांच्या शाळा कॉलेज बंद पडले आणि आपलं मात्र जोमानं सुरू आहे, हे बघवत नाही ना. प्रत्येक गोष्टीला प्रतिस्पर्धी ठरलेला आहेच इथे. आणि आपली कुठे चूक होते हे प्रत्येकजण लक्ष ठेवून आहे आणि त्याचाच फायदा घेऊन लगेच असा वार करतात. रोहित, याचा छडा लाव. रोहित म्हणाला, हो बाबा, फक्त तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून रोहित तो पेपर गुंडाळून हातामध्ये घेऊन गेला, 4 व्हीलरमध्ये बसला आणि तातडीनं त्या न्यूजपेपरच्या ऑफिसवर गेला. आणि इकडं बेडरूममध्ये जाऊन रडायला लागली होती राणी. तिला आज कॉलेजला जाणारच नव्हती ती. आणि इकडे कॉलेजमध्ये न्यूजपेपरमध्ये बातमी बघितली, खळबळ माजली होती आणि मेघना मात्र मनात हसत होती. आणि रोहितला दूर दूरपर्यंत कुठूनही मेघनाचा संशय येणार नव्हता. आणि हे फक्त त्याचं राजकीय प्रतिष्ठा ढासळण्याचं कारस्थान, त्याच्या घराची अब्रू, कॉलेजची प्रतिष्ठा घालवण्याचं कारस्थान आहे असं वाटणारच होतं त्याला. पण रोहित आणि राणीला वेगळं करण्याचं कारस्थान सुरू आहे असं कधीच त्याच्या डोक्यात येणार नव्हतं. कारण यावेळी मेघनानं डावच असा टाकला होता की ती स्पष्ट दिसत नव्हती. तिचे छुपे मनसुबे स्पष्ट दिसत नव्हते आणि तिचा गेम लॉंग टाईम चालणार होता असं कळत होतं. कारण यावेळी ती एकटी नव्हती, तर संग्रामची ताकद तिला येऊन मिसळलेली होती. मग आता रोहित त्या वर्तमानपत्राच्या ऑफिसवर गेला तर अजूनही कुलूप होतं. ऑफिस 9 वाजता उघडणार होतं आणि तो तिथेच गाडीत चिडचिड करत बसला. इकडे राणी बेडरूममध्ये जाऊन रडत होती. सपना तिच्याकडे गेली आणि म्हणाली, राणी, अगं रडू नकोस. हे बघ, शांत हो. आईंचं बोलणं मनावर घेऊ नको. राणी म्हणाली, ताई, मी खरंच सांगते. मला वाटलं नव्हतं की ही बातमी इतकी मोठी होईल. तरीसुद्धा सर मला म्हणत होते, माझ्यावर चिडले होते मी असं केलं म्हणून. त्यावेळी मला काही सुचलं नाही म्हणून तर मी हे केलं. आणि त्यांनी स्वतःलाही जखम करून घेतली त्या गोष्टीमुळे. मला नाही हे डावपेच कळत, हे राजकारण मला नाही कळत. मी लहान आहे आणि मी गरीब घरातले आहे. इतका मोठ्या घरातल्या रीतीभाती सांभाळणं मला नाही कळणार. आणि सपना म्हणाली, जमेल, तुलासुद्धा जमेल. आणि जमतंय की, त्यात काय एवढं. आता रडू नकोस, शांत हो. आणि त्या बांगडीवरून सुद्धा आई चिडल्या, तू कशाला काढली हातातून. आणि आता राणी म्हणाली, ताई, खरंच बांगडी सरांनीच फेकली. मी खोटं बोलत असेल तर सर तरी कशाला खोटं बोलतील, ते कधीच खोटं बोलत नाहीत ना. आणि सपना म्हणाली, बरं बरं, ठीक आहे, असू दे, तू शांत हो. असं म्हणून तिला शांत केली. इतक्यात रोहितला त्याच्या कार्यकर्त्याचा फोन आला आणि तो म्हणाला, रोहित दादा, रक्तदान शिबिर आयोजित करायचं होतं ना, त्याची तयारी झाली आहे. आणि पहिलं रक्तदान तुम्ही करणार आहात. मी कॅमेरामॅनसुद्धा बोलवलेत, पत्रकारसुद्धा बोलवलेत. तुम्ही या बरं लवकर. रोहित म्हणाला, मला थोडासा वेळ लागेल, पण मी येतोय. आणि आता या रक्तदान शिबिरासाठी आवाहन केलं होतं. भरपूर तरुण मंडळी जमा झाली होती रक्तदान करण्यासाठी. रोहित आता असंच आरोग्य शिबिर राबवायचा, रक्तदान शिबिर राबवायचा, मोफत डोळ्यांची तपासणी, असलं काही पण करायचा त्याच्या मतदारसंघासाठी. पुढच्या पंचवार्षिकला आमदार होण्याची त्यानं चांगलीच मोर्चे बांधणी केली होती. आणि आणखीन फक्त 4 वर्ष आणि पुढचा आमदार तोच होता, एवढं मात्र नक्की. आणि आता ते ऑफिस उघडलं आणि रोहित रागारागातच आतमध्ये गेला आणि संपादकांच्या पुढे तो पेपर फेकला आणि म्हणाला, हे काय आहे, ही काय फालतूगिरी आहे. हे सगळं छापण्याची तुमची हिंमत कशी झाली. ते संपादक म्हणाले, काय झालं सूर्यवंशी साहेब. रोहित म्हणाला, माझ्या कॉलेजविषयी अशी उलटसुलट बातमी छापून आणण्याची तुमची हिंमत कशी झाली. प्रत्येक बातमी संपादक म्हणून तुमच्या डोळ्याखालून घालता ना, मग ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे न बघता, कसलीही खातरजमा न करता तुम्ही का छापली. आणि त्यावेळी तुमचा पत्रकार तिथे उपलब्ध होता का, तर नव्हता. मग तुम्ही असा मजकूर का छापला. आणि संपादक म्हणाले, हे पहा सूर्यवंशी साहेब,
सगळ्याच बातम्या आमचे पत्रकार स्वतःहून कव्हर करत नाहीत, तर काही बातम्या आम्हाला जनतेकडून सुद्धा आमच्या मोबाईलच्या ॲपवर येतात आणि आम्ही त्यातूनच घेतो. यात चुकीचं काय आहे? आणि रोहितनं चिडून त्याच्या टेबलवर हात आपटला आणि म्हणाला, यात चुकीचंच आहे सगळं. 2 मुलांची छोटीशी भांडणं होती. मी स्वतः तिथे होतो आणि तुम्ही त्याला सशस्त्र हल्ले दाखवले. राईचा पर्वत बनवता तुम्ही रिपोर्टर लोक. आणि लक्षात ठेवा, पुन्हा जर माझ्याविषयी आणि सूर्यवंशींच्या कॉलेजविषयी आणि आणखीन कशाही विषयी अशी उलट बातमी छापून आलीत तर मी तुमचं काय करीन मलाही सांगता येणार नाही. तुमच्या या प्रेसला मी टाळं लावीन कायमचं आणि तुमचीच बातमी मी छापून आणीन, तेही दुसऱ्या वर्तमानपत्रात, अशी धमकी दिली. आणि रोहित रागारागात निघाला आणि लगेच त्या संपादकांना संग्रामला फोन केला आणि म्हणाला, रोहित सूर्यवंशी आला होता, धमकी देऊन गेला आहे. आणि संग्राम म्हणाला, तू माझं नाव घेतलं नाहीस ना? तो संपादक मला, नाही अजिबात नाही. आणि त्याला कोणावरही संशय नाही आला. आणि संग्रामनं फोन ठेवला आणि हसून म्हणाला, कर रक्तदान शिबिर आयोजित कर, डोळ्यांची तपासणी कर, भरपूर पैसा खर्च कर आणि आमदार होण्याची स्वप्न बघ. पण मी माझं फक्त थोडंसं डोकं लावणार, थोडासा पैसा खर्च करून तुझी आमदारकीची सीट पाडणार, तुझी बदनामी करून. आणि किती सोपं आहे ना? इतरांपेक्षा मोठं व्हायचं असेल तर आपण अजिबात त्रास घ्यायचा नाही स्वतःला, समोरच्याला छोटं करायचं, मग आपण आपोआप मोठं होत असतो, असं म्हणून तो हसत होता. आणि इकडे मल्हारराव, रोशन आणि राहुलला तेच सांगत होते. समोरच्याला छोटं करायचं असेल तर त्याच्या नादी न लागता आपण मोठं व्हायचं, मग तो समोरचा आपोआप छोटा होतो. आपण आपल्या प्रगतीवर लक्ष द्यायचं. आता दोन्हीकडे सुद्धा विरुद्ध विचारसरणी होती. आणि कोणती विचारसरणी जिंकणार? सूर्यवंशी घराण्याची की चालबाज राजे शिर्केची, हे येणारा काळच ठरवणार होता. आणि आता रोहित तडक कॉलेजवर गेला. मेघनाचा तास चालू होता 3रा आणि रोहित त्याच क्लासरूममध्ये अचानक पुराचं पाणी घुसावं तसा घुसला, म्हणजेच राणीच्याच क्लासमध्ये घुसला. आणि सगळे घाबरून उभा राहिले. मेघनासुद्धा खुर्चीत बसली होती, तीही ताडकन उठली. आणि तिथं जाऊन सगळ्या मुलांना रोहित म्हणाला, कोणी फोटो काढला होता आणि कोणीही बातमी पोहोचवली मीडियापर्यंत. पण आता कोणीच बोलत नव्हतं. अशावेळी कोणी कबूल होत नाही. पण रोहित कोणाला जास्त ब्लेमही करू शकत नव्हता, कारण पुरावा नव्हता. तरीही फक्त कॉमन धमकी देत म्हणाला, जर यामध्ये तुमच्यापैकी कोणाचा हात आहे असं मला कळलं आणि याच कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे आणि याच कॉलेजच्या विरोधात बातमी करता, असं जर मला कळलं आणि संशय आला तर तुमचं करिअर बरबाद, लक्षात ठेवा. इथून हाकलून तर देण्यात येईलच. असं चिडून तो बाहेर गेला. मग क्लास सुटल्यावर मेघना स्टाफरूममध्ये आली आणि पुन्हा तो पेपर हातात घेऊन म्हणाली, रोहित सर, अहो राणीचं आणि मनोजचा असा फोटो बघून माझंही डोकं फिरलं हो. आधीच कॉलेजमध्ये त्या दोघांविषयी उलटसुलट चर्चा आहेत आणि आता हा फोटो पण जाऊ द्या हां, तुम्ही अजिबात डोक्यात काहीच घेऊ नका. लोकांना काय आहे, काही पण बोलतात, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे, राणीवर सुद्धा विश्वास आहे. असं म्हणून ती रोहितच्या जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्यात रोहितनं तिरक्या नजरेनं बघितलं आणि म्हणाला, थांबा, मागे सरका. तशी मेघना मागे सरकली आणि रोहित चढ्या आवाजात म्हणाला, क्लासरूममध्ये बसायचं नाही, उभा राहूनच टीचिंग करायचं, समजलं? असं म्हणून रोहितनं तिला दम दिला आणि निघून गेला. आणि मेघनानं पाठीमागे नाक डोळे मोडले आणि त्या PAला फोन करून सांगितलं की आपली युक्ती फळाला आली. आज राणी पण आली नाही आणि रोहितही चिडलेला आहे. नक्कीच घरामध्ये महाभारत सुरू आहे. मग संध्याकाळी रोहित घरी आला तर राणी अभ्यास करत होती. तिचं काहीही झालं तरी अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नव्हतं आणि तो आला तसा थकून डोकं पकडून बसला. नेहमीसारखं पाणी नाही मागितलं. राणी आता उठली, त्याच्यासाठी पाणी घेऊन आली आणि घाबरतच त्याच्या डोक्याला हात लावला आणि चेपायला लागली. तसं त्यानं तिच्याकडे बघितलं आणि तिचा हात पकडला आणि जवळ बसवली आणि म्हणाला, आय एम सॉरी, मी ती बांगडी टाकली आणि आई तुला खूप बोलली. राणी पण म्हणाली, सर मला पण माफ करा, तुम्ही बोलता ते खरं आहे. माझ्या त्या छोट्याशा कृतीनं आणि त्याला रुमाल बांधण्यानं किती मोठं कांड झालं. यापुढे मी सगळं लक्षात ठेवेन. रोहित म्हणाला, बरं असू दे, पण आता आई चिडली आहे आपल्या दोघांवर, तिची समजूत घालावी लागेल. राणी म्हणाली, मला भीती वाटते, तुम्हीच बोलायला सुरुवात करा ना, मग मी बोलते.
आज दिवसभर आईने माझं तोंडही बघितलं नाही. रोहित म्हणाला, बरं चल ठीक आहे. आणि आता जानकीच्या रूममध्ये दोघेही गेले आणि रोहित तिच्या पायात बसला. राणीसुद्धा लगेच गेली आणि तिच्या दुसऱ्या पायात बसली आणि अश्रू ढळायला लागली. तिचे अश्रू सांगत होते की तिला पश्चाताप झालाय. आणि जानकीचेही डोळे भरून आले. तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मुलगी नाही म्हणून आयुष्यभर खंत केली ग, पण तुम्ही तिघेही घरात आला आणि माझी ती खंत दूर झाली. तुम्ही घराण्याचा मान आहात, सन्मान आहात, स्वाभिमान सगळंच आहात. त्यामुळे जरा जपून. तुझ्यामुळे माझा मुलगा संसाराला लागला हे मी कधीच नाही विसरू शकत. पण आता त्याची इज्जत, त्याच्या घराची इज्जत तुझ्या हातात आहे, हे तू नको विसरू. आणि राणी म्हणाली, आई सॉरी, पुन्हा कधीच नाही विसरणार. मी फक्त माणुसकी म्हणून केलं. जानकी म्हणाली, तू माणुसकी म्हणून इतरांसाठी काही केलं असतं तर चांगलं असतं. पण तुला कळतंय का, अगं तो मुलगा तुझा आधीचा बॉयफ्रेंड आहे म्हणून इश्यू होतोय. प्रॉब्लेम एवढाच आहे. तू तुझी माणुसकी सोडू नकोस, समजलं? अगं तुझा तो स्वभाव आहे, तो सोड असं म्हणणार नाही मी. फक्त माणूस बघून वाग. तू त्याचीही मदत कर जर तो अडचणीत असेल तर, पण संयमानं कर. मैत्री सोडू नकोस असं मी म्हणतच नाही. आणि राणीला ते पटलं आणि रोहितपेक्षा जानकी समजूतदार आहे असं तिला वाटलं. आता दोघेही परत आले आणि राणी रोहितच्या मिठीत गेली आणि म्हणाली, थँक्यू सर, मला सपोर्ट केल्याबद्दल. रोहित म्हणाला, मग सपोर्ट करणार नाही असं होणार नाहीच राणी, पण मलाही कळतंय तू कुठं चुकली आणि कुठे नाही. पण आता आई काय म्हटली ते लक्षात ठेव बरं का. तू पुन्हा चुकली ना तर माफी नाही. आणि मनोजपासून जरा दूर राहा. आणि सरळ मनाची राणी लगेच म्हणाली, पण आई म्हणाल्या त्याच्यापासून मैत्री तोडायची गरज नाही, फक्त थोडं संयमानं राहायचं. आणि रोहित म्हणाला, राणी अगं तुला कसं समजावू. बरं जाऊ दे, तू मैत्री तोडू नको पण दूर राहा त्याच्यापासून, ओके. आणि ती म्हणाली, ओके. पण आता राणीला ते जमणार होतं की नाही कुणास ठाऊक. मग दुसऱ्या दिवशी रोहित कारखान्यात निघाला होता आणि त्याच वेळी संग्रामची आणि त्याची गाडी समोरासमोर आली आणि त्याच्या ड्रायव्हरला संग्रामनं रोहितच्या गाडीला घासून गाडी घ्यायला सांगितली. आणि रोहित चिडला, खाली उतरला. संग्रामसुद्धा आयटीतच खाली उतरला आणि हसतच म्हणाला, काय सूर्यवंशी साहेब, सॉरी भावी आमदार साहेब, हल्ली तुमची बातमी थांबता थांबेना हो. आजकाल खूपच व्हायरल व्हायला लागला राव तुम्ही. आणि मी काय म्हणतो, तुमच्यासोबत तुमची बायकोसुद्धा व्हायरल झाली बघा. आणि कोणतं पोरगं आहे ते, त्याचा हात धरला होता. आता चिडलेल्या रोहितनं त्याची गचांडी धरली आणि म्हणाला, गाडी आणि तुझी जीभ नीट चालव, नाहीतर तुझ्या गाडीचं भंगार करायला आणि तुझी जीभ हासडून टाकायला मला वेळ लागणार नाही. माझा रस्ता सोड आणि तुझ्या रस्त्यानं निघ. आणि जर तुझं तोंड तुला जागेवर हवं असेल तर चुकूनही माझ्या वाटेला जाऊ नको, नाहीतर पुन्हा हाडांचा इतका चोरा करेन की जोडताच येणार नाही. अशी धमकी त्याला दिली आणि रोहित निघून गेला. आणि नेमका संध्याकाळी त्याला सिद्धूचा फोन आला आणि सिद्धू म्हणाला, रोहित तू विसरला का रे. रोहित म्हणाला, काय झालं. सिद्धू म्हणाला, अरे यार माझं लग्न आहे रोहित, गेले काही दिवस कुठं पत्ता आहे तुझा. आणि आता रोहितच्या लक्षात आलं की अरे बापरे, सिद्धूचं लग्न आहे आणि उद्या संध्याकाळी हळदी. आणि रोहित म्हणाला, सॉरी यार, खरंच खूप टेन्शनमध्ये आहे गेले काही दिवस. सिद्धू म्हणाला, ते असू दे माकडा, पण वहिनींना घेऊन हळदीला उद्या ये. रोहित म्हणाला, हे पण काही विचारणं झालं का, येणार म्हणजे येणार. आणि मग रोहित राणीला जपानला सुद्धा जायचं होतं, पण त्याला अजून 2-3 दिवस बाकी होते आणि त्याआधीच सिद्धूचं लग्न होतं, हे एक बरं होतं. आणि घरी सांगून छान तयार होऊन राणी रोहित संध्याकाळच्या हळदीला गेले. राणीनं पिवळी साडी घातली होती आणि रेड कलरचा ब्लाऊज, छान दिसत होती त्या कॉम्बिनेशनमध्ये. आणि तिथं गेल्यावर रोहित मित्रांमध्ये मिसळला. राणी एका जागी बसली. रोहित राणीनं नवरा नवरीला जोडीनं हळद लावली आणि त्याच्या हाताची हळद रोहितनं तिच्या गालाला पुसली आणि ती थोडी हसली. मग रोहितच्या मित्रांनीही त्याला हळद लावली. सगळेजण जेवायला बसले, पण रोहित लवकर जेवायला बसतच नव्हता आणि आता खूप गरम होत होतं. राणी जेवणाच्या आधीच आईस्क्रीम खात होती आणि तिच्या ओठांच्या बाजूला थोडं आईस्क्रीम लागलं होतं. आणि रोहित लांबून खुणवायचा आणि ते आईस्क्रीम पूस असं म्हणायचा, पण राणीला काही कळत नव्हतं. आणि रोहित आता इकडे तिकडे बघत तिच्याजवळ गेला आणि तिच्या शेजारी बसून म्हणाला, तुला कळत नाही का गं खुणावलेलं, अगं ओठांना आईस्क्रीम लागली ती पूस ना.
आणि राणी हसून म्हणाली, कळतं मला तेवढं, पण मला बघायचं की तुम्ही काय करताय. आणि रोहितनं खिशातून रुमाल काढला आणि हसूनच म्हणाला, अच्छा, म्हणजे मी पुसावं अशी तुझी इच्छा आहे ना, तर थांब पुसतो. असं म्हणून तो पुसणार इतक्यात राणी मागं सरकली आणि म्हणाली, नाही, असं नाही रोहित कुमार, थोडा हटके स्टाईलनं पुसा की. असं म्हणून तिनं थोडीशी जीभ बाहेर काढली आणि त्याच्या दिशेनं ते आईस्क्रीम पुसून काढावं अशी तिची इच्छा, त्याच्या जिभेनं ते आईस्क्रीम पुसून काढावं अशी तिची इच्छा आहे हे त्यानं ओळखलं. पण आता तो तरी कशाला मागे हटेल. आणि त्यानं समोर रिकामी असलेली प्लेट उचलली आणि दोघांच्याही चेहऱ्यासमोर पकडून चेहरा कवर केला दोघांचा. आणि त्याच्या पाठीमागे तिच्या ओठांवरचं आईस्क्रीम त्यानं जिभेनं पुसून काढलं आणि दाताने ओठ चावत तिच्याकडे बघून हसायला लागला. राणीसुद्धा खूप शहारली आणि खूप खूप लाजली. आणि तो सुद्धा म्हणाला, मॅडम, आता सरांना काय मिळेल? मी माझं चॅलेंज पूर्ण केलं, मग आता तूही कर. मग आता राणी ते आईस्क्रीम खात खात उठली, पडद्याच्या मागं गेली आणि तिथूनच त्याला एका बोटानं नजरेच्या इशाऱ्यावर जवळ खेचलं आणि स्वतःच्या ओठांना मुद्दाम आणखीन आईस्क्रीम लावली आणि त्याला जवळ बोलावला. आणि आता तिच्यासाठी पागल झालेला रोहित इकडे तिकडे बघत डोकं खाजवत खाजवत पडद्याच्या मागे गेला, सगळ्यांचा डोळा चुकवून. आणि राणीनं दोघांच्या ओठांच्या मध्ये आईस्क्रीम पकडलं. रोहितनं सुद्धा इकडून ओठ लावले, तिनेही तिकडून ओठ लावले आणि आईस्क्रीम खाल्लं थोडं. आणि मग तिनं दोघांच्या मधलं आईस्क्रीम दूर केलं आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवून त्याला किस करायला लागली. तसे आता त्याचे सगळे मित्र एकत्रच आले आणि धप्पा म्हणून खूप मोठ्यानं ओरडले. आणि रोहित राणी फार घाबरले. तो गेला पूर्वेला, राणी गेली पश्चिमेला पळून. आणि मग जेवण करून दोघेही रोमॅन्टिक मूड बनवून घरी आले आणि पुन्हा एकरूप झाले आणि झोपले. आणि इकडे मेघनानं त्या पियेला फोन केला आणि म्हणाली, हॅलो, रोहित आणि राणी 2 दिवसांनी जपानला जाणार आहेत 4 दिवसांसाठी, बघा काय करता आलं तर. आणि आता तो पिये म्हणाला, शाब्बास, आता मधला सूर्यवंशी इथे नसणार, म्हणजेच सूर्यवंशींच्या साम्राज्याला भगदाड पाडायला संधी आहे. आणि आता टार्गेट करूया छोटा सूर्यवंशी. असं म्हणून रोशनला टार्गेट करायचं ठरवलं. आणि आता काय होईल पुढं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.